नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण पाहूया आंबाडीची भाजी कशी बनवायची. गावी मी माझ्या मम्मीकडे गेले होते. जाताना म्हटलं आंबाडीची भाजी घेऊन जाऊ. शहरातल्या लोकांना गावाकडच्या भाजीची खूप कुतूहल असते, कारण की शहरात अशी ताजी भाजी कुठेच मिळत नाही. भाजी आणून 4 दिवस झाले होते. भाजी सुकून जाऊ नये म्हटलं पटकन करून टाकूया. पहिल्यांदा मी भाजी स्वच्छ धुवून घेते. भाजी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भाजी स्वच्छ धुतल्यानंतर छान असे बारीक चिरून घ्यायची. चिरून घेतल्यानंतर थोडा वेळ भाजी शिजायला घालायची. एक 10 ते 15 मिनिट मी भाजी शिजवून घेते. पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे. आंबाडीची भाजी शिजवण्यासाठी खूप वेळ लागत नाही. 10 मिनिटात भाजी शिजते. त्यानंतर मॅशरने भाजी एकजीव करून घ्यायची. भाजी मॅश करून झाल्यानंतर परत एकदा भाजी धुवून घ्यायची, कारण की आंबाड्याची भाजीचा आंबटपणा जाण्यासाठी शिजवून झाल्यानंतर परत एकदा भाजी धुवून घ्यायची. त्यामुळे भाजी आंबट लागत नाही आणि खायला छान लागते. छान अशी भाजी धुवून झाल्यानंतर त्यात अर्धी वाटी मुगाची डाळ, त्यानंतर ठेचलेला लसूण, थोडीशी हिंग चवीपुरती, त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ घालायचे आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेते मी भाजीमध्ये. शेंगदाण्याचं कूट घातल्यावर भाजी खूप छान लागते. आणि शेंगदाणे अर्धी वाटी घालायची. त्यानंतर भाजी अशी मिक्स करून घ्यायची. पूर्ण भाजी एकजीव झाली पाहिजे. सगळं एकत्र करून घ्यायचं. आपल्याला मुगाची डाळ नको असेल तर 1 वाटी हरभरा डाळ भिजत घालून सुद्धा वापरू शकतो. छान असा गोळा करून घ्यायचा भाजीचा. त्यानंतर भाजी चाळणीमध्ये घेऊन वाफवून घ्यायची. वाफवून घ्यायचे थोडा वेळ, 10 ते 15 मिनिटं भाजी वाफवून घ्यायची. पाहू शकता 10 ते 15 मिनिटांनी भाजी आपली वाफवून झालेली आहे. त्यानंतर फोडणी द्यायची आहे भाजीला. 2 चमचा तेल घालून त्यात 1 चमचा जिरे आणि थोड्या मिरच्या घालून भाजीला छान अशी फोडणी द्यायची आहे. गोळा असा छान मोकळा करून घ्यायचा आहे. भाजी पूर्ण छान अशी मोकळी झाल्यानंतर भाजी फोडणीमध्ये घालून छान मिक्स करून घ्यायची आहे. छान असे एकत्र मिक्स करून घ्यायची आहे भाजी. पाहू शकता किती छान भाजी झालेली आहे. तुम्ही अशी आंबाडीची भाजी नक्कीच करून पहा. खूप छान बनते आणि भाजीचा आंबटपणाही कमी लागतो आणि भाजी खायला खूप म्हणजे खूप छान लागते. अशी भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आपली भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे. भाकरीसोबत खायला आंबाडीची भाजी खूप म्हणजे खूपच छान लागते. तुम्हाला माझ्या आंबाडीची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.